महाराष्ट्रीयन फूड 328 मी योगिता आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे बिस्किटांचे मोदक. झटपट होणारी रेसिपी. त्याआधी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता आपण ते मोदक किती छान झाले ते आपण बघूया. अशा पद्धतीने झटपट होणारी रेसिपी आपल्याला बनवायची. वळूया रेसिपीकडे. इथं आपण बनवतोय पार्लेजी बिस्किटांपासून मोदक. त्यासाठी बिस्किटं घेतले पार्लेजीचे, खोबरं घेतले आणि गूळ घेतले. तुम्ही कोणतेही गोड बिस्किटं घेऊ शकता. आणि याची मिक्सरमधनं पावडर करून घेऊया. बिस्किटांची आपण आता मिक्सरमधनं पावडर करून घेतली. आता इथं मिश्रण तयार करतोय. गूळ आणि खोबरं एकत्र घालून येतोय. किसलेलं सुकं खोबरं घेतलंय. बिस्किटांमध्ये थोडं थोडं दूध घालायचे. एकदम दूध नाही घालायचे, दूध थोडंसं घेतलं. अशा पद्धतीने आपण आता गूळ खोबऱ्याचं सारण आतमध्ये भरलं. वरनं पुन्हा बिस्किटांचं मिश्रण लावायचे. अगदी झटपट तयार होणारे मोदक आहेत. अशा पद्धतीने आपला मोदक तयार झाले. बाकीचे बनवून घेऊ. अशा पद्धतीने आपला मोदक तयार आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. अशा पद्धतीने आपले बिस्किटांचे मोदक तयार आहे.